नमस्कार, मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। आज आपण ही पत्रकार परिषद इथे ठेवलेली आहे। या अधिक मास या पुण्य पर्वामध्ये आपण एक विश्वशांती नवचंडी महायज्ञ शिवकथा व आपल्या केदारनाथ जगद्गुरू यांचे आशीर्वचन व आठव पालखी असा हा एक कार्यक्रम होणार आहे। हा कार्यक्रम सांगली जिल्हा हिंदू वीरशैव लिंगायत समाज शिवबसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ सांगली आणि परिसर यांच्यातर्फे हा कार्यक्रम इथे होत आहे। हा कार्यक्रम 8 जून ते 14 जून 2026 या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये होत आहे। मागच्या वर्षी हा जो कार्यक्रम झाला होता त्यावेळी जवळजवळ 2024 ला 1 लाखापेक्षा जास्त लिंगायत समाजाने त्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती। यावेळी याच्यापेक्षा सगळी झालेली आहे। सर्व लिंगायत समाजाने आणि बांधवांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रमाणात करावा आणि एकत्र यावं असं आवाहन आम्ही या आमच्या मंडळाच्या कमिटीतर्फे वीरशैव लिंगायत या समाजाच्या वतीनं आणि शिवबसव कला क्रीडा सांस्कृतिक संस्थेच्या निमित्तानं सांगली या गणेशच्या नगरीमध्ये तरुणबाड स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। हा कार्यक्रम जून 8 ते जून 14 या तारखेला संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश सर्वांना सुख समाधान शांती मिळावा हा त्या ठिकाणी आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले सर्व कमिटीचे सदस्य हे सर्वांना आवाहन करतात की या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये भाग घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि या कार्यक्रमाचा एक उद्देश की केदार जगद्गुरू हे 12 ज्योतिर्लिंगातलं एक स्थान आपल्याला पाहायला मिळतं आणि या 12 ज्योतिर्लिंगाला सर्वांना जाऊन दर्शन घेणं हे शक्य नाही आहे आणि म्हणूनच आमच्या या कमिटीनं या अधिक मासाच्या निमित्तानं आपल्या सांगली या गणेशच्या नगरीमध्ये या 12व्या ज्योतिर्लिंगाचं आशीर्वचन मिळावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे।